नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, इयत्ता 11वीचं महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक आपण या यूट्यूब सिरीजच्या माध्यमातून पाहणार आहोत। एक एक महत्त्वाचा चॅप्टर आपण इथे या ठिकाणी शिकणार आहे। लक्षात घ्या, हे पुस्तक जे आहे हे राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा आणि त्याचबरोबर कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा ग्रुप बी आणि ग्रुप सी या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी मानलं जातं। कारण आयोगानं या पुस्तकावर आधारित किमान 2 ते 3 प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत। विद्यार्थी मित्रांना हे पुस्तक तसं पाहिलं तर उपलब्ध सध्या तरी नाहीये, कारण हे पुस्तक आता सध्या बंद झालेलं आहे। आणि त्याचबरोबर हे पुस्तक ज्या विद्यार्थी मित्रांकडे अवेलेबल आहे त्या विद्यार्थी मित्रांना नेमकं समजत नाही की या पुस्तकातलं काय नेमकं वाचलं पाहिजे। आणि म्हणून मग खास करून विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण या ठिकाणी हे लेक्चर सिरीज जे आहे या ठिकाणी सुरू केलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला बारीक सारीक मुद्दे या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून या पुस्तकात जे आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे। आणि जेणेकरून सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते पण तुम्हाला इथे या ठिकाणी मी सांगणार आहे। तर लक्षात घ्या, हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचं पहिलं आणि दुसरं प्रकरण जे आहे ते प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास आणि मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास या 2 घटकांवर आहे। आणि प्रकरण क्रमांक 3 पासून ते 6 पर्यंत महाराष्ट्राचा म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास यावर या ठिकाणी माहिती या पुस्तकामध्ये दिल्याचं एकंदर दिसतं। आता पहा, जनरली विद्यार्थी मित्र काय करतात की प्रकरण क्रमांक 3 पासून अभ्यास करतात, मात्र जे राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना माझं असं सांगणं आहे की पहिल्या प्रकरणापासून ते शेवटच्या प्रकरणापर्यंत हे पुस्तक व्यवस्थित या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे, पुस्तक व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे। आणि म्हणून मग या लेक्चर सिरीजमध्ये आपण पहिल्या प्रकरणापासून ते शेवटच्या प्रकरणापर्यंत जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन यामध्ये आहे ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय। तेव्हा तुमचं पण कर्तव्य आहे हे लेक्चर सिरीज व्यवस्थितरित्या या ठिकाणी पहा आणि याचबरोबर तुमच्या मित्रांना देखील या प्रकारचे लिंक जे आहे ती या ठिकाणी शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त खास करून गरीब आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हे लेक्चर सिरीजच्या माध्यमातून त्यांचे आयोगातील प्रश्न हे या ठिकाणी कव्हर होऊन जातील, असं याचा या ठिकाणी उद्देश आहे। तर मित्रांनो, मागच्या 2 लेक्चर्स मध्ये आपण काय पाहिलं होतं, तर मागच्या 2 लेक्चर्स मध्ये आपण प्रकरण पहिलं महाराष्ट्राची पार्श्वभूमी प्राचीन महाराष्ट्र यामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं होतं की महत्त्वाचा या ठिकाणी कशा पद्धतीने इतिहासाची पार्श्वभूमी आहे, प्रागैतिहासिक कालखंड कशाला म्हटलं जातं, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनवर आपण या ठिकाणी काम केलं होतं। तर आजच्या या लेक्चर्स मध्ये आपण महाराष्ट्राचा राजकीय इतिहास ज्या राजघराण्यापासून सुरू होतो त्या सातवाहन कालखंडाबद्दलची माहिती या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे सातवाहनांच्या संदर्भामध्ये दिलेले आहेत ते सर्व गोष्टी आपण इथे या ठिकाणी पाहूया। आणि याच सोबत लक्षात घ्या, जे काही मुद्दे या पुस्तकाच्या बाहेरचे आहेत ते पण आपण इथे या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तेव्हा मित्रांनो, ही लेक्चर सिरीज हे लेक्चर व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत या ठिकाणी पाहूया। सुरुवात करूया आजच्या या प्रकारच्या महत्त्वाच्या लेक्चरला सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला मला या ठिकाणी द्यायची आहे। लक्षात घ्या, 28 एप्रिलला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर या ठिकाणी आहे आणि या पूर्व परीक्षेची तयारी करत असताना टेस्ट पेपर देखील खूप महत्त्वाचे या ठिकाणी मॅटर ठरत असतात। आणि म्हणून मग टेस्ट पेपर आणि त्याच टेस्ट पेपरच्या माध्यमातून संपूर्ण विषयाची रिव्हिजन करण्याच्या इराद्यानं हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनवर एक महत्त्वाची या ठिकाणी टेस्ट सिरीज आणि त्याचबरोबर रिव्हिजन लेक्चर सिरीज मी तुम्हा विद्यार्थी मित्रांसाठी सुरू केलेली आहे। 10 फेब्रुवारीपासून ही लेक्चर सिरीज या ठिकाणी सुरू होणार आहे। तर 10 फेब्रुवारीला पहिला क्वेश्चन पेपर तुम्हाला दिला जाईल, ज्यामध्ये 100 प्रश्न इतिहास या विषयाचे असतील। प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, समाज सुधारक, आधुनिक भारत, आधुनिक महाराष्ट्र अशा प्रकारच्या 5 घटकांवर एकूण हे 100 प्रश्न या ठिकाणी असतील। तर एकूण 500 क्वेश्चन जे आहे या 500 क्वेश्चनच्या माध्यमातून तुम्हाला या संपूर्ण इतिहास या विषयाची रिव्हिजन मी तुमची या ठिकाणी करून घेणार आहे। ते 500 क्वेश्चन हे तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करून द्यायचे आहेत। तर या प्रकारची ही महत्त्वाची लेक्चर सिरीज आपण या ठिकाणी सुरू करत आहोत 10 फेब्रुवारीपासून। मात्र इथं लक्षात घ्या, 10 फेब्रुवारीच्या आतमध्ये जे पण कोण विद्यार्थी या बॅच मध्ये या ठिकाणी प्रवेश घेतील, बॅच मध्ये या ठिकाणी बॅच जॉईन करतील, त्या विद्यार्थ्यांना
90% डिस्काउंट आपण या ठिकाणी दिलेला आहे। या टेस्ट सिरीज मध्ये 5 क्वेश्चन पेपर असतील आणि याची मूळ किंमत ही 500 रुपये आहे। मात्र 90% डिस्काउंटच्या माध्यमातून केवळ 50 रुपयाला तुम्हाला ही लेक्चर सिरीज मी उपलब्ध करून देत आहे। तर जे पण कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहे 50 रुपयामध्ये हे 5 टेस्ट पेपर इतिहासाचे जरूर तुम्ही या ठिकाणी सॉल्व करा। माझे लेक्चर सिरीज या ठिकाणी तुम्ही अटेंड करा। तुम्हाला मी गॅरंटी देतो 2024च्या आयोगाच्या या क्वेश्चन पेपरमध्ये 30 पैकी 30 मार्क इतिहास या विषयामध्ये मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही। ते 30 मार्क जर कमवायचे असेल तर 50 रुपये खर्च करायला काही हरकत नाही असं माझं या ठिकाणी प्रांजळपणे म्हणणं आहे। तर 10 फेब्रुवारीच्या आतमध्ये तुम्ही इथे या प्रकारची टेस्ट सिरीज आणि त्याचबरोबर रिव्हिजन लेक्चर सिरीज ही या ठिकाणी जॉईन करा। या लेक्चर सिरीजची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देखील या ठिकाणी दिलेली आहे। तर त्या लिंकवर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, ही 50 रुपयाची बॅच जॉईन करू शकता। अदरवाइज तुम्ही प्ले स्टोअरवर जावा, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, लॉग इन करा आणि ही या 50 रुपयाची जी टेस्ट सिरीज आहे ती तुम्ही या ठिकाणी जरूर जॉईन करा। नक्कीच तुम्हाला बेनिफिट मिळेल, खात्री आहे। 30 पैकी 30 मार्क तुम्हाला या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून मी या ठिकाणी देणार आहे। तर ठीक आहे, तर या प्रकारची ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे। तुमच्या मित्रांना देखील या ठिकाणी करा, जे गरीब घरातले आहे, गरीब कुटुंबातील लोक आहेत, जे ग्रामीण भागातले खास करून विद्यार्थी आहे त्यांनी जरूर ही लेक्चर सिरीज या ठिकाणी जॉईन करायची आहे। शहरी भागातील लोकांनी पण ही टेस्ट सिरीज या ठिकाणी जॉईन करायची। 50 रुपयामध्ये तुम्हाला हे टेस्ट सिरीज या ठिकाणी उपलब्ध होईल। तर 10 फेब्रुवारीच्या आतमध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज या ठिकाणी जॉईन करायची आहे, तरच ते 50 रुपयामध्ये त्याचं शुल्क तुम्हाला या ठिकाणी मिळेल। ठीक आहे, तर आपण सुरू करूया महत्त्वाचं सेशन। आता पहा, आपल्याला या सिरीजमध्ये आज पाहायचं आहे ते म्हणजे सातवाहनकालीन महाराष्ट्र। आता बघा, सातवाहन राजे जर आपण पाहिलं किंवा सातवाहन घराणं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर महाराष्ट्राचा राजकीय इतिहास हा सातवाहनांपासूनच या ठिकाणी सुरू होतो। आता सातवाहनांचा जर इतिहास आपण पाहिला तर तो इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून सुरू होतो, तर इसवी सन 2ऱ्या शतकापर्यंतचा आहे। म्हणजे 400 वर्षांचा हा संपूर्ण कालखंड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। मौर्य राज्य जे होतं ते मौर्य राज्य डिक्लाइन झाल्यानंतर भारतामध्ये ज्या काही प्रादेशिक सत्ता उदयाला आल्या त्यामध्ये शुंग, कण्व, चेदी आणि सातवाहनांचं जर आम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातलं हे या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी राज्यकर्ते होते आणि इथूनच महाराष्ट्राचा राजकीय इतिहासाला सुरुवात होती। हा पण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। जसं की या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे ते आता आपण इथे या ठिकाणी पाहूया। इथं म्हटलेलं आहे, मौर्य सत्तेच्या ऱ्हासानंतर उत्तर भारतामध्ये शुंग आणि त्याचबरोबर कण्व यांचं वर्चस्व निर्माण झालं। शुंग आणि कण्वांचं वर्चस्व इथं निर्माण झाल्याचं दिसतं। तर शुंग कोण आहे तर शुंगांमध्ये पुष्यमित्र शुंग हा या ठिकाणी शुंग घराण्याचा संस्थापक मानला जातो आणि त्याचबरोबर कण्व जर आम्ही पाहिलं तर वासुदेव हा कण्वांचा या ठिकाणी संस्थापक या ठिकाणी मानला जातो। तर हे दोन महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे। हेलिओडोरस नावाचा एक महत्त्वाचा या ठिकाणी महत्त्वाचा प्रवासी म्हणा किंवा या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता त्याला उच्चायुक्त, तो या ठिकाणी इथं शुंगांच्या दरबारामध्ये आला होता आणि त्यानं इथे या ठिकाणी राहून विदिशामध्ये राहून त्याने या ठिकाणी गरुड स्तंभ लेखाची निर्मिती या ठिकाणी केलीची आपल्याला या ठिकाणी दिसून येते। तर शुंग आणि कण्वांची माहिती या हेलिओडोरसच्या गरुड स्तंभातून देखील तुम्हाला या ठिकाणी मिळते। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा। याचबरोबर लक्षात घ्या, शुंगांच्या संदर्भामध्ये मालविका अग्निमित्र या नावाचं एक ग्रंथ लिहिला, तो कालिदासाने लिहिलेला आहे। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। मालविका अग्निमित्र ज्याच्यावर 2023च्या राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्न विचारला होता, हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा। याचबरोबर बौद्ध ग्रंथ आहे दिव्यावदान। या दिव्यावदानामध्ये देखील शुंग घराण्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते, ज्यामध्ये पुष्यमित्र शुंगाला बौद्धांचा कट्टर शत्रू म्हणून संबोधलेलं होतं असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। तर शुंग आणि कण्वांचं उत्तर भारतामध्ये वर्चस्व या ठिकाणी होतं आणि याच वेळी महाराष्ट्रामध्ये सातवाहन घराण्यांचा उगम झाला असं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे। इथं म्हटलेलं आहे की हे सातवाहन राजे जे होते किंवा सातवाहन घराणं जे होतं तर त्या सातवाहन घराण्यानं सुमारे 460 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे, या प्रकारची माहिती दिलेली आहे। आणि या 460 वर्षांमध्ये एकूण 30 राजे या ठिकाणी होऊन गेलेले आहेत असं इथं म्हटलेलं आहे। तर 30 राजांनी 460 वर्ष सातवाहनांचा कारभार सांभाळलेला आहे, महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आणि इथं पण म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील हे पहिले राजघराणे होते। तर लक्षात घ्या,
महाराष्ट्राचा राजकीय इतिहास हा सातवाहनांपासून सुरू होतो, हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता पहा इथे काय म्हणलेलं आहे, सातवाहनांचं मूळ स्थान आणि त्यांचा कालखंड यावर इथे या ठिकाणी माहिती दिली आहे. तर सातवाहनांचा मूळ स्थान काय आहे, सातवाहन कुठले आहेत आणि त्यांचा कालखंड काय आहे याबद्दलची माहिती इथे काय आहे ते पाहूया. तर काही इतिहासकारांच्या मते सातवाहन हे मूळचे आंध्र प्रदेश या ठिकाणी आहेत असं या ठिकाणी म्हटल्याचं एकंदर दिसतंय. तर आंध्र प्रदेश म्हटलं ते या ठिकाणी राजे आहेत असं म्हटलेलं, त्यांचं मूळ स्थान आंध्र प्रदेश आहे. तर डॉक्टर मिराशी जे आहे तर त्या डॉक्टर मिराशींच्या मते सातवाहनांचा मूळ प्रदेश विदर्भ हा या ठिकाणी आहे. तर डॉक्टर मिराशी म्हणतात तर विदर्भ हे त्यांचं या ठिकाणी मूळ स्थान आहे. तर या ठिकाणी काही इतिहासकारांचं म्हणणं आहे तर ते आंध्र प्रदेश या भागातील या ठिकाणी आहे, या प्रकारची माहिती आहे. इथं म्हटलेलं आहे की उपलब्ध ऐतिहासिक साधनांवरून सातवाहनांचं मूळ स्थान महाराष्ट्र आहे असं पण म्हटलं गेलं आणि प्रतिष्ठान म्हणजेच या ठिकाणी पैठण, आजचं पैठण ही सातवाहनांची राजधानी आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर पैठण ही सातवाहनांची काय होती, त्यावेळेची राजधानी होती असं एकंदरीत इथं म्हटलेलं आहे. आता पहा इथं त्यानंतर पाहायला भेटतं की सातवाहनांच्या इतिहासाची साधनं या टॉपिक अंतर्गत काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे जी परीक्षेसाठी खूप महत्त्वाची या ठिकाणी मानली जाते. सातवाहन कालखंडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी काही महत्त्वाची ठिकाणं आहेत, ज्यामध्ये कोल्हापूर आहे, ज्यामध्ये पैठण या ठिकाणी आहे, कराड या ठिकाणी आहे, कराड जे साताऱ्यामध्ये कराड आहे, त्याचबरोबर नाशिक आहे आणि भोकरदन आहे. तर या भागामध्ये पुरातत्वीय उत्खनन केल्यानंतर या भागातील या ठिकाणी साधनांच्या माध्यमातून देखील सातवाहनांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. म्हणजे कोल्हापूर, पैठण, कराड, नाशिक आणि भोकरदन ही महत्त्वाची ठिकाणं होती सातवाहनांच्या काळामध्ये आणि या भागामध्ये पाहायला असं भेटतं उत्खनन केलं गेलं आणि मिळालेल्या अवशेषांच्या द्वारे सातवाहनांचा पुरातत्वीय अभ्यास आपल्याला या ठिकाणी करता आला, हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर या उत्खननामध्ये सापडलेल्या नाण्यांच्या द्वारे सातवाहनांचा इतिहास समजण्यास देखील महत्त्वाची मदत या ठिकाणी होती असं एकंदरीत दिसतं. आता उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, नाशिकमध्ये एक महत्त्वाचा या ठिकाणी हंडा सापडला, ज्या हंड्यामध्ये साधारणतः 8,000 कॉइन्स या ठिकाणी होते आणि त्या कॉइन्सचं एक वैशिष्ट्य असं होतं, ही सर्वच्या सर्व चांदीची कॉइन्स होती आणि त्या कॉइन्सचं एक वैशिष्ट्य होतं की त्या कॉइन्समध्ये एका बाजूला नहपालचं नाव होतं तर दुसऱ्या बाजूला गौतमीपुत्र सातकर्णीचं नाव होतं आणि नहपालचं नाव खोडलेलं होतं. तर यावरनं काय माहिती मिळते की गौतमीपुत्र सातकर्णीनं या नहपालचा पराभव केला, या प्रकारची माहिती या नाण्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मध्ये नमूद करून घ्यायला काही हरकत नाही. म्हणजे नहपालचा पराभव कोणी केला तर या ठिकाणी गौतमीपुत्र सातकर्णीनं आणि नाशिकमध्ये 8,000 चांदीच्या कॉइन्सच्या आधारावर आपण ही माहिती या ठिकाणी मांडू शकतो. याचबरोबर माहिती अशी दिलेली आहे, कार्ले, भाजे, बेडसे, पितळखोरे, अजिंठा, कन्हेरी येथील लेणी, त्याचबरोबर स्तूप, त्याचबरोबर चैत्य, विहार आणि शिलालेख यांच्या अवशेषांवरनं देखील सातवाहनांचा अध्ययन केलं जातं, हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे भाजे कार्ले ही जी लेणी आहे ही सातवाहनांच्या काळामध्ये कोरली गेल्याचं दिसतं. तर भाजे आहे, कार्ले आहे, बेडसे आहे, त्याचबरोबर पितळखोरे आहे, अजिंठा आहे आणि कन्हेरी आहे. तर या सर्व लेणी जी आहे तर त्या लेण्यांची निर्मिती सातवाहनांच्या काळामध्ये झाली आणि या लेण्यांच्याद्वारे सातवाहनांचा अध्ययन आपल्याला या ठिकाणी करता येतं. याचबरोबर या काळामध्ये जे चैत्य आणि स्तूप बनले, विहार बनले, यांच्याही द्वारे सातवाहनांचं अध्ययन आपल्याला करता येतं. आता लक्षात घ्या, हे जे सातवाहन शासक होते हे स्वतःला ब्राह्मण धर्मीय या ठिकाणी मानत होते आणि यांच्यातला एक महत्त्वाचा राजा होता गौतमीपुत्र सातकर्णी, जो या ठिकाणी चातुर्वर्ण व्यवस्था मी कशा पद्धतीने या देशात शाबूत ठेवत आहे याचा तो गर्व या ठिकाणी बाळगत होता. असं जरी असलं तरी सातवाहनांच्या काळामध्ये कैक असे बौद्ध धर्मीय कला केंद्र जन्माला आल्याचं एकंदरीत दिसून येतं. त्यातलं एक महत्त्वाचं कला केंद्र जे अमरावतीमध्ये आहे, तर अमरावती कला केंद्र आणि नागार्जुन कोंडा कला केंद्र, अमरावती म्हणजे आंध्र प्रदेशमधलं अमरावती हे लक्षात घ्या. तर अमरावती कला केंद्र आणि नागार्जुन कोंडा कला केंद्र ह्या दोन महत्त्वाच्या कला केंद्राची निर्मिती ही या ठिकाणी सातवाहनांच्याच काळामध्ये झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे आपल्याला पाहायला भेटतं सातवाहनांच्या काळामध्ये दोन महत्त्वाचे कवी या ठिकाणी होते. एक म्हणजे सातवाहनांचा राजा आहे जो 17वा राजा होता, ज्याचं नाव आहे हाल,
तर सातवाहनांचा 17वा राजा हाल तो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। आणि लक्षात घ्या, हा जो हाल राजा होता तो त्या हाल राजानं एक महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला, ज्या ग्रंथाचं नाव होतं गाथा सप्तर्षी। तर गाथा सप्तर्षी जो आहे, हा गाथा सप्तर्षी हा महत्वाचा ग्रंथ मानला जातो, ज्यातून सातवाहनांचा इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। लक्षात घ्या मित्रांनो, गाथा सप्तर्षी हा पहिला प्राकृत भाषेमध्ये लिहिलेला ग्रंथ या ठिकाणी मानला जातो। तो पहिला प्राकृत भाषेमध्ये लिहिलेला ग्रंथ कोणता, तर त्याचं उत्तर आहे गाथा सप्तर्षी, हा या ठिकाणी लक्षात ठेवा। ठीक आहे, तर या प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। पहिला प्राकृत भाषेतला लिहिलेला ग्रंथ गाथा सप्तर्षी जो कोणी लिहिला, तर जो या ठिकाणी हाल राजाने लिहिलेला आहे, जो सातवाहनाचा 17 क्रमांकाचा राजा या ठिकाणी होता, हे लक्षात घ्या। याचबरोबर गुणाढ्य नावाचा एक कवी हा सातवाहनांच्या दरबारामध्ये या ठिकाणी राहिल्याचं दिसतं। तर हा जो गुणाढ्य होता, त्या गुणाढ्यानं बृहत कथा या नावाचा ग्रंथ लिहिल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर बृहत कथा हा जो ग्रंथ होता, तर हा बृहत कथा हा ग्रंथ पैशाची या नावाची जी भाषा होती, तर त्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये पैशाची या नावाची जी भाषा आहे, तर त्या भाषेमध्ये हा बृहत कथा नावाचा ग्रंथ गुणाढ्यानं लिहिलेला आहे। हा एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। याचबरोबर जे परकीय प्रवासी लोक भारतामध्ये आले होते त्या काळामध्ये, तर त्या परकीय प्रवासी लोकांच्या वर्णनामधनं देखील सातवाहनांचा इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। आता तुम्ही म्हणताल परकीय सातवाहनांच्या काळामध्ये कोण आलं, तर लक्षात घ्या, हिप्पालस नावाचा एक हिप्पालस इथे या ठिकाणी लिहितो मी, तर हिप्पालस नावाचा एक युनानी प्रवासी हिप्पालस तो सातवाहनांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आला होता असं एकंदरीत दिसतं। या हिप्पालसनं मोसमी वाऱ्यांचा शोध लावलेला आहे। मोसमी वारे कुठून कसे वाहतात या प्रकारचा माहिती ही हिप्पालसने या ठिकाणी शोधून काढलेली आहे। आणि त्यामुळे प्रवास जे आहे तो भूमध्य समुद्रापर्यंतचा प्रवास हा सोपा झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। सागरी प्रवास हा सोपा बनला। हिप्पालस हा सातवाहनांच्या काळामध्ये त्यांच्या दरबारामध्ये आला होता। याच्या प्रवास वर्णनामध्ये देखील सातवाहनांची माहिती या ठिकाणी मिळते। याचबरोबर टॉलेमी नावाचा एक महत्वाचा प्रवासी आहे, टॉलेमी। तर या टॉलेमीनं एक ग्रंथ लिहिला, लक्षात घ्या। आयोग तुम्हाला विचारू शकतो की टॉलेमीनं कोणता ग्रंथ या ठिकाणी लिहिला, तर टॉलेमीनं एक ग्रंथ लिहिला ज्या ग्रंथाचं नाव होतं भूगोल, किंवा ज्याला आपण जॉग्रफी इंग्रजीमध्ये म्हणतो। तर टॉलेमीनं जॉग्रफी अथवा भूगोल हा ग्रंथ या ठिकाणी लिहिला आणि त्याच्या ग्रंथामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी सातवाहनांचा राजकीय आणि व्यापारी इतिहास या ठिकाणी पाहायला मिळतो। तर लक्षात घ्या की या टॉलेमीनं लिहिलेल्या भूगोल या पुस्तकामध्ये, जॉग्रफी या पुस्तकामध्ये एका सातवाहन शासकाची माहिती देखील या ठिकाणी पाहायला भेटते। तर आयोग तुम्हाला विचारलं कोणत्या राजाचं नाव टॉलेमीच्या भूगोल या ग्रंथामध्ये या ठिकाणी आहे, तर वसिष्ठ पुत्र श्री पुलियामी, नाव नीट लक्षात घ्या। तो वसिष्ठ पुत्र श्री पुलियामी याची माहिती किंवा याचं नाव या टॉलेमीच्या जॉग्रफी या ग्रंथामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। तर मुद्दा क्लिअर झाला असेल तर आपण आता पुढची स्लाइडकडे या ठिकाणी जाऊया। आता बघा, यानंतर आपण पाहूया सातवाहन कालीन शासकांची नावं। सातवाहन काळातील जे राजे लोक होते त्यांची नावं आता इथे या ठिकाणी पाहूया। प्रमुख राजवंश यांची माहिती या ठिकाणी पाहूया। तर लक्षात घ्या, सिमुक हा पहिला आहे। तर सिमुक हा सातवाहनांचा संस्थापक आहे। आता बघा, जनरली काय होतं ते नीट समजून घ्या। जनरली प्रश्न असे असतात की जोड्या जुळवा, राजा आणि त्याचं राज्य, म्हणजे कोणत्या घराण्याचा संस्थापक कोणता राजा आहे। तर लक्षात घ्या, संस्थापक राजा म्हणून सातवाहनांचा सिमुक आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं की गौतमीपुत्र सातकर्णी, बिलकुल नाही। तर सिमुक हा या ठिकाणी आहे सातवाहनांचा संस्थापक राजा। मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात ठेवा। तर हा संस्थापक राजा आहे आणि सिमुकनं काय केलं, तर कण्व राजा आहे, कण्वांचा शेवटचा राजा सुशर्मा याला ठार केल्याचं एकंदरीत दिसतं। तर कण्व घराणं जसं की मी पाहिलं, हेलिओडोरसच्या गरुड स्तंभाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कण्वांचा इतिहास या ठिकाणी पाहायला भेटतो। वासुदेव हा यांचा संस्थापक आहे आणि कण्वांचा अंतिम राजा हा सुशर्मा आहे। तर या सुशर्माची हत्या कोणी केलेली आहे, सिमुकने केलेली आहे आणि सातवाहन घराण्याची स्थापना या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं। हा जो सिमुक होता त्यानं विदर्भ आणि विदिशा हे दोन भाग या ठिकाणी जिंकून घेतल्याचं दिसतं। आजचा जो विदर्भ आहे आणि विदिशा म्हणजे मध्य प्रदेश, तर या प्रकारे मध्य प्रदेश आणि त्याचबरोबर विदर्भ हे प्रांत त्यानं सिमुकने या ठिकाणी जिंकले आणि त्यानं संस्थापक त्याने या ठिकाणी या सातवाहन घराण्याची स्थापना केली। आणि त्याचबरोबर दक्षिणापथी
या नावाची पदवी देखील या सिमुकनं धारण केलेली आहे, अशा प्रकारचा इतिहास आपल्याला पाहायला भेटतो। तर दक्षिणापती ही पदवी देखील सिमुकनं धारण केल्याची माहिती आपल्या या पुस्तकामध्ये दिसून येते। यानंतरचा दुसरा राजा आहे सातकर्णी प्रथम। तर लक्षात घ्या, सातकर्णी प्रथम हा दुसरा राजा या ठिकाणी मानला जातो। असं म्हटलं गेलं की सिमुकच्या नंतर त्याचा लहान भाऊ कृष्ण जो होता, तर हा कृष्ण गादीवर या ठिकाणी बसला। त्यानं नाशिक जिंकून घेतलं आणि एकूण 18 वर्ष राज्य केलेलं आहे असं दिसतं। तर नाशिक जिंकून घेऊन महाराष्ट्रावर त्यानं एकूण 18 वर्ष या ठिकाणी राज्य केल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। राजा कृष्णाच्या नंतर सिमुकचा मुलगा जो आहे तो सातकर्णी जो आहे, तर तो सातकर्णी म्हणजे हा सातकर्णी प्रथम हा सिंहासनावर बसल्याचं एकंदरीत दिसतं। तर सातकर्णी प्रथम आणि त्याची राणी जी आहे तिचं नाव आहे नागनिका। नाव नीट लक्षात घ्या। तर सातकर्णी प्रथम आणि त्याची जी पत्नी आहे तर तिचं नाव आहे राणी नागनिका। यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाट अभिलेखामध्ये या ठिकाणी कोरल्याची पुरावे आपल्याला मिळतात। आता लक्षात घ्या, हा नाणेघाट अभिलेख खूप महत्त्वाचा आहे। नाणेघाट अभिलेखामध्ये आपल्याला सातवाहन शासकांची माहिती या ठिकाणी मिळते। लक्षात घ्या, सातकर्णी प्रथम जो आहे त्याची पत्नी जी आहे ज्याचं नाव या ठिकाणी राणी नागनिका आहे, माहिती अशी मिळते की राणी नागनिका ही एका मराठा सरदाराची या ठिकाणी मुलगी या ठिकाणी आहे। एका मराठा सरदाराची मुलगी या ठिकाणी आहे आणि हिचा विवाह सातवाहनांच्या सोबत झाल्याची माहिती या ठिकाणी मिळते। याचबरोबर अशी पण या ठिकाणी माहिती मिळते की जी राणी नागनिका जी आहे तिनं अनेक बौद्ध भिक्षूंना, त्याचबरोबर जैन मठांना, साधूंना आणि त्याचबरोबर हिंदू मंदिरांना तिनं या ठिकाणी भूमी अनुदान या ठिकाणी वाटप केलं होतं असं एकंदरीत दिसतं। लक्षात घ्या, या देशामध्ये मंदिरांना भूमी अनुदान सर्वप्रथम कोणी दिलेला आहे, तर ते या ठिकाणी सातवाहनांना दिलेला आहे। हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। तर सातवाहन शासकाने सर्वप्रथम भूमी अनुदान देण्याची परंपरा आणलेली आहे। आता या भूमी अनुदानामध्ये अग्रहार आणि त्याचबरोबर देवदान असे दोन घटक या ठिकाणी पडले जातात, अग्रहार आणि त्याचबरोबर देवदान। तर लक्षात घ्या मित्रांनो, अग्रहार काय आहे आणि देवदान काय आहे याबद्दलची पण माहिती आपल्याकडे असणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे। तर या प्रकारे आपल्या या 11वीच्या पुस्तकात दिले नाहीये अग्रहार काय आहे आणि त्याचबरोबर देवदान काय आहे, मात्र तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मला तुम्हाला या ठिकाणी सांगावी लागेल। तर लक्षात घ्या, अग्रहार भूमी काय आहे, तर लक्षात घ्या ते जे मंदिर आहे त्या मंदिराचा जो पुजारी आहे त्या मंदिराच्या पुजाऱ्याला जे दान दिलं जातं त्याला अग्रहार म्हटलं जातं। तर देवदान काय आहे, तर त्या मंदिराला दिलेलं दान, म्हणजे मंदिराला दिलेलं दान त्याला देवदान म्हटलं जातं। अग्रहार म्हणजे काय, मंदिराच्या पुजाऱ्याला दिलेलं दान जे आहे त्याला या ठिकाणी देवदान अग्रहार म्हटलं जातं। या प्रकारे अग्रहार आणि देवदान या दोन महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, भूमी अनुदान सर्वप्रथम कोणी केलं, तर या प्रकारच्या सातवाहनांनी सर्वप्रथम केलं आणि त्याबद्दलची माहिती जुन्नरच्या नाणेघाट अभिलेखामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा। याचबरोबर सातकर्णी प्रथम जो होता, आता बघा पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे हा सातकर्णी प्रथम यानं कलिंग नरेश खारवेलचा पराभव या ठिकाणी केल्याची माहिती मिळते। आता पहा, खारवेल राजा कलिंग म्हणलं तर आजचा ओरिसा प्रांत, तर तिथे या ठिकाणी चेर नावाचे राज्यकर्ते जन्माला आले होते। चेर नावाचे राज्यकर्ते जन्माला आले होते आणि त्या चेर राजाचा संस्थापक कोण होता, तर महामेघवाहन। नाव नीट लक्षात घ्या, महामेघवाहन। तर हा महामेघवाहन हवा तर इथे लिहितो मी, तर महामेघवाहन हा चेर या प्रकारच्या चेदी घराणं, सॉरी चेर म्हटलं मी, तर चेदी घराणं जे आहे तर त्या चेदी घराण्याचा संस्थापक या ठिकाणी होता महामेघवाहन। तर महामेघवाहन हा चेदी घराण्याचा संस्थापक आहे आणि लक्षात घ्या चेदी घराण्याचा महान राजा होता खारवेल। तर या खारवेलनं भुवनेश्वर मध्ये, ओरिसातलं जे भुवनेश्वर आहे तिथे या ठिकाणी एक अभिलेख कोरला ज्याला म्हटलं जातं हाती गुंफा अभिलेख। तर हाती गुंफा अभिलेख हा खारवेलनं कोरला, एवढी माहिती या ठिकाणी लक्षात घ्या। आणि या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की सातकर्णी प्रथमनं खारवेलचा पराभव या ठिकाणी केला अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर खारवेलचा पराभव कोणी केला, तर सातकर्णी प्रथमनं केलेला आहे। हा सातकर्णी प्रथम कट्टर वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता। तर वैदिक धर्माचा हा कट्टर पुरस्कर्ता आहे असं माहिती दिलेली आहे आणि यानं आपल्या हयातीमध्ये 2 अश्वमेध यज्ञ केले होते या प्रकारची माहिती दिलेली आहे आणि एक राजसूय यज्ञ
देखील या ठिकाणी केलेला आहे। आता मुद्दा नीट लक्षात घ्या, राजसूय यज्ञ कधी करतात आणि अश्वमेध यज्ञ कधी करतात। तर लक्षात घ्या, जेव्हा राजाचा राज्याभिषेक होतो तेव्हा राजसूय यज्ञ केला जातो आणि राजाचा साम्राज्य विस्तार करायचा असेल तर तेव्हा अश्वमेध यज्ञ या ठिकाणी केला जातो। हा एक महत्त्वाचा मुद्दा इम्पॉर्टंट आहे। पहा पुढे आपल्याला पाहायला भेटतं, प्रथम सातकर्णीच्या शौर्यामुळे या राजवंशातील सर्व राजे आपल्या नावासोबत सातवाहन असा शब्द प्रयोग न करता सातकर्णी असा या ठिकाणी करू लागले। जसं की गौतमीपुत्र सातकर्णी आहे, वसिष्ठ पुत्र सातकर्णी आहे, तर यज्ञश्री सातकर्णी आहे, तर हे लोक सातकर्णी असा उल्लेख करतात। का बरं? तर सातकर्णी प्रथमनं जे शौर्य गाजवलं त्यामुळे त्याचंच नाव धारण केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हे सातवाहन शासक जे आहे हे स्वतः पित्याचं नाव धारण न करता आईचं नाव धारण करत होते। गौतमी पुत्र या प्रकारे, वसिष्ठी पुत्र या प्रकारे, तर आईचं नाव हे धारण करताना दिसतात आणि सातकर्णीचं पण नाव ते या ठिकाणी धारण करताना या ठिकाणी दिसतात। त्यानंतरचा राजा दिलेला आहे हाल। हाल हा 17व्या क्रमांकाचा राजा या ठिकाणी मानला जातो आणि इथं म्हणलेलं आहे की सातवा राजाबद्दल फक्त वाङ्मय साधनांच्या आधारे माहिती मिळते, म्हणजे याच्याबद्दलची माहिती केवळ वाङ्मयी साहित्यातून या ठिकाणी मिळते आणि यानं प्राकृत भाषेला राजाश्रय दिला। लक्षात घ्या, याच्याच काळामध्ये प्राकृत ही सातवाहनांची राजभाषा म्हणल्याचं एकंदर दिसतं आणि प्राकृत भाषेतच यानं गाथा सप्तर्षी या नावाचा ग्रंथ लिहिल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या। आता बघा, प्राकृत भाषेतला पहिला ग्रंथ कोणता आहे तर गाथा सप्तर्षी। मग दुसरा ग्रंथ कोणता आहे तर त्यावर पण प्रश्न विचारला जाईल, तर दुसरा ग्रंथ कोणता तर प्रवरसेन जो आहे, प्रवरसेन राजानं लिहिलेला ग्रंथ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। सेतुबंधू काव्य, तर सेतुबंधू काव्य हे प्रवरसेननं लिहिलेलं आहे आणि त्या प्रवरसेननं लिहिलेलं, प्रवरसेन दुसरा, त्या प्रवरसेननं लिहिलेलं सेतुबंधू काव्य हे देखील प्राकृत भाषेतलं महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो। आता तुम्ही म्हणताल हा प्रवरसेन कुठून आणला, तर वाकाटक घराणं जे आहे त्या वाकाटकांचा हा महान राजा होता प्रवरसेन दुसरा, ज्यानं सेतुबंधू काव्य या नावाचा ग्रंथ लिहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर हा मुद्दा लक्षात घ्या। नेक्स्ट सेशनमध्ये वाकाटकांची माहिती आपण पाहणारच आहोत। त्यानंतर पाहूया, सर्वात महान आहे, दी ग्रेट आहे गौतमीपुत्र सातकर्णी। तर लक्षात घ्या, गौतमीपुत्र सातकर्णीनं सातवाहनांच्या सत्तेचं पुनरुज्जीवन केलं आणि माळव्यापासून दक्षिणेकडील नाशिक प्रशस्तीपत्रामध्ये त्यांना आपल्या माळव्यापासून दक्षिणेकडे त्याने साम्राज्य विस्तार केला। नाशिक प्रशस्तीमध्ये आपल्या मुलाचं वर्णन करताना त्रिसमुद्र पीत वाहन म्हणजेच या प्रकारचं वर्णन केलेलं आहे। म्हणजे लक्षात घ्या की इथं काय म्हणायचं ते नीट समजून घ्या। या आपल्या याच्यामध्ये थोडी तुटक माहिती दिलेली आहे, समजायला थोडंसं कठीण आहे। काय सांगतो ते नीट समजून घ्या। तर गौतमीपुत्र सातकर्णीची जी माहिती दिलेली आहे ती नाशिक गुंफा अभिलेखातून मिळते। नाशिक गुंफा अभिलेख हा कोणी कोरलेला आहे तर गौतमीपुत्र सातकर्णीची जी आई आहे गौतमी, तिनं गौतमी सातकर्णी ज्याला म्हटलं जातं, तर त्या गौतमीनं नाशिक गुंफा अभिलेख कोरला आणि त्या नाशिक गुंफेमध्ये या ठिकाणी या गौतमीपुत्र सातकर्णीची माहिती दिलेली आहे। त्याचा साम्राज्य विस्तार काय होता ते सांगितलेलं आहे आणि याच नाशिक गुंफा अभिलेखामध्ये ती आपल्या मुलाचं वर्णन करताना म्हणते त्रिसमुद्र तोय पीत वाहन, म्हणजे हा असा राजा आहे ज्याचे घोडे हे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायलेले होते। आता तिन्ही समुद्राचे पाणी प्यायलेले म्हणजे काय आहे तर लक्षात घ्या की जो आपला द्वीपकल्पाचा भाग आहे तर त्या द्वीपकल्पापर्यंत याच्या साम्राज्याच्या सीमारेषा गेलेल्या होत्या, म्हणजे दक्षिणेकडचे चोर चोर पांड्य यांचाही पराभव करून तिथपर्यंत सातवाहनांची सत्ता पोचली गेली होती। या प्रकारची माहिती इथं आहे। त्रिसमुद्र तोय पीत वाहन या प्रकारचं नाव धारण करणारा गौतमीपुत्र सातकर्णी होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता लक्षात घ्या, असे गौरवोद्गार कोणी केलेले आहेत तर गौतमी बलश्री। तर गौतमी बलश्री कोण आहे तर या गौतमीपुत्र सातकर्णीची आई आहे। ठीक आहे, तर गौतमी बलश्री हिनं हे आपल्या मुलाबद्दल हे शब्द काढलेले आहेत, उद्गार काढलेले आहेत असं म्हणलेलं आहे। कानडी मुलखापर्यंत याचे साम्राज्य पसरलेले होते अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। याच गौतमीपुत्र सातकर्णीनं शकांचा, पल्लवांचा, यवनांचा पराभव केलेला होता। लक्षात घ्या, शक, पल्लव आणि त्याचबरोबर यवन यांचा या ठिकाणी पराभव, यवन म्हणजे युनान, तर यांचा पराभव या ठिकाणी यानं केल्याचं एकंदर दिसतं। पहा, मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर वायव्य सरहद्द प्रांतामध्ये पाहायला भेटतं युनान, शक, पार्थियन आणि त्याचबरोबर कुशाण यांची सत्ता या ठिकाणी आल्याचं दिसतं।
तर दक्षिणेतर महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य भारतामधल्या भागामध्ये शुंग, कण्व, सातवाहन आणि त्याचबरोबर चेदी या प्रकारच्या छोट्या प्रादेशिक राजवंशाची स्थापना होती। तर त्यामध्ये पाहायला भेटतं की हा जो सातवाहन शासक होता, तर या सातवाहन शासकानं पराभव केला होता शकांचा, पल्लवांचा, यवनांचा आणि त्याचबरोबर नहपाल, क्षत्रप। नाशिकमध्ये भूमिक नावाचा या ठिकाणी एक व्यक्ती होता, ज्यानं या ठिकाणी नाशिकमध्ये स्वतःचं राज्य स्थापन केलं होतं आणि क्षहरात वंश स्थापन केला होता। नाव नीट लक्षात घ्या, कोणता? तर क्षहरात वंश जो आहे, तर तो क्षहरात वंशाची स्थापना कोणी केली? तर भूमिकनं केली। भूमिकचा मुलगा होता नहपाल आणि त्या नहपालचा पराभव या ठिकाणी करण्यात आला गौतमीपुत्र सातकर्णीच्या माध्यमातून। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। साहजिकच नहपालचा पराभव झाल्यामुळे गौतमीपुत्र सातकर्णीची प्रतिष्ठा या ठिकाणी वाढलेली आहे। पुढे बघा, आईबद्दल असलेल्या आदरामुळे त्यानं स्वतःच्या नावापुढे आईचा आवर्जून उल्लेख केल्याचं या ठिकाणी दिसतो आणि मग त्याच्यानंतर बऱ्याचशा सातवाहन शासकांनी आपल्या आईचं नाव धारण केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। ठीक आहे, पुढे आपण पाहूया। यानंतर दिलेलं आहे थेट यज्ञश्री सातकर्णी, म्हणजे दोन महत्त्वाचे शासक जे आहेत त्यांना गाळलेलं आहे। तर लक्षात घ्या, वसिष्ठपुत्र सातकर्णी हा गौतमीपुत्र सातकर्णीचा मुलगा आहे आणि या वसिष्ठपुत्र सातकर्णीचं युद्ध शक राजा उज्जैनचा शक राजा रुद्रदमन याच्यासोबत झाल्याचं दिसून येतं। पुढे पाहायला भेटतं वसिष्ठपुत्र श्री पुलियामी हा वसिष्ठपुत्र सातकर्णीचा मुलगा आहे। तर हा जो वसिष्ठपुत्र सातकर्णी जो आहे, तर या वसिष्ठपुत्र सातकर्णी याचं इम्पॉर्टंट काय, तर याच्याच काळामध्ये अमरावती कला केंद्र आणि नागार्जुन कोंडा कला केंद्राची निर्मिती झाल्याचं पाहायला भेटतं। याचबरोबर पाहायला असं भेटतं की टॉलेमीनं जो जॉग्राफी नावाचा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये वसिष्ठपुत्र श्री पुलियामीच्या नावाचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। सातवाहनांचा अंतिम राजा आहे यज्ञश्री सातकर्णी, अंतिम राजा आहे यज्ञश्री सातकर्णी आणि या यज्ञश्री सातकर्णीनं जे काही कॉइन्स काढलं, तर त्या कॉइन्सवर या ठिकाणी जहाजाचं चित्र असल्याचं एकंदर दिसतं। आयोग तुम्हाला हेच प्रश्न विचारतात, खालीलपैकी कोणत्या सातवाहन शासकानं काढलेल्या कॉइन्सवर जहाजाचं चित्र आढळतं? उत्तर काय? यज्ञश्री सातकर्णी। मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे म्हटलं याच्या नाण्यांवरनं त्याचे आरमार व्यापारविषयी माहिती मिळते, म्हणजे साहजिकच तो जलप्रेमी होता, व्यापारप्रेमी होता असं या ठिकाणी पाहायला भेटतं। शकांची आक्रमणे, सततची युद्ध, विशाल साम्राज्य, दुर्बल वारसदार या कारणांमुळे सातवाहन सत्तेचा ऱ्हास झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर हा झाला सातवाहनांचा पॉलिटिकल इतिहास। आता याचबरोबर आपल्याला याच पुस्तकामध्ये सातवाहन या चॅप्टरमध्ये सातवाहनांची आर्थिक स्थिती काय होती याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि त्यामध्ये पहिला घटक आपण पाहतोय ते म्हणजे शेती। लक्षात घ्या मित्रांनो, जे कोण विद्यार्थी राज्यसेवा परीक्षा किंवा कंबाईनची परीक्षा सिरियसपणे अभ्यास करत असतील आणि इतिहासाविषयी त्यांना अवघड जात असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड या ठिकाणी करायचं आहे आणि तिथं कंबाईनच्या राज्यसेवेच्या 2025 साठी इतिहास, जीएस आणि त्याचबरोबर ऑप्शनलच्या भरपूर साऱ्या बॅचेस आहे। PYQच्या बॅचेस या ठिकाणी आहे, एन्शियंट मिडिवलच्या बॅचेस या ठिकाणी आहे। तर या सर्व बॅचेस जी बॅच तुम्हाला उपयुक्त वाटते, तर त्या सगळ्या बॅचेसला तुम्ही या ठिकाणी जरूर या ठिकाणी व्हिजिट द्या, त्या बॅचेस तुम्ही या ठिकाणी जॉईन करा। त्यातले जे काही फ्री लेक्चर आहेत ते जरूर या ठिकाणी पहा, तुम्हाला खूप जास्त बेनिफिट तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी होईल। आणि लक्षात घ्या, अभ्यास करत असताना किंवा परीक्षेला सामोरं जात असताना आपण या ठिकाणी कोणाचं तरी मार्गदर्शन घेणं खूप जास्त गरजेचं असतं आणि म्हणून मग या बॅचेस तुम्ही जॉईन करा। इतिहासाची जी भीती आहे ती तुमची नष्ट होईल आणि इतिहासामध्ये भरपूर जास्त मार्क तुम्हाला मिळेल। तर प्ले स्टोअरवर जावा, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे नाव सर्च करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा, लॉग इन करा आणि बॅच हवी ती जॉईन करा। अदरवाईज इथं मी तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या लेक्चरची लिंक मी तुम्हाला या ठिकाणी देतच आहे, ॲप्लिकेशनची लिंक देतच आहे, तर तिथून पण तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता। ठीक आहे, बॅच जॉईन करून घ्या। पुढे पहा, इथं पाहायला भेटतं शेतीबद्दल काय माहिती आहे। सातवाहनांचा काळ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील आर्थिक समृद्धीचा कालखंड होता असं म्हटलं गेलं आणि या काळामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय या ठिकाणी बनला। एकूण उत्पन्नाचा 1/10 भाग भूमिकर म्हणून शेतकरी राजाला देत होता, तर 1/10 भाग हा या ठिकाणी भूमिकर म्हणून शेतकऱ्याला द्यावं लागत होतं असं दिसतंय। शेतीस पाणी पुरवठा करण्यासाठी तलाव, कालवे आणि विहिरी खोदल्या गेल्याचं दिसतं। तलाव, कालवे आणि त्याचबरोबर विहिरी खोदल्या गेल्या होत्या
आता हा बृहत संहिता जो गुणाढ्यानं लिहिलेला ग्रंथ आहे है ना, बृहत संहिता गुणाढ्यानं लिहिला, तर बृहत संहितामध्ये खरीप आणि रब्बी पिकांचा उल्लेख या ठिकाणी मिळतोय। शेतीबरोबरच दूध आणि मांस यासाठी पशुपालन हा व्यवसाय देखील केला जात होता। गाई, बैल, घोडा, गाढव, खेचर, त्याचबरोबर बकरी, मेंढी, कुत्रा, हत्ती, उंट इत्यादी पाळीव प्राणी इथे या ठिकाणी पाळले जात होते, या प्रकारची माहिती आहे। तर ही माहिती आपल्याला जास्त काही याच्यावर प्रश्न येत नाही, फक्त माहिती आहे दिलेली आहे, काय दिलेली आहे ती माहिती असावं म्हणून तुम्हाला या ठिकाणी इथं दिलेलं आहे। तर शेती झालं, त्यानंतर आता उद्योगधंदे। आता या उद्योगधंद्यांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर नीट लक्षात घ्या। आता पहा इथे पाहायला भेटतो काय की वस्त्रोद्योग हा या काळातील सर्वात महत्त्वाचा उद्योग मानला जातो। ठीक आहे, तर वस्त्र उद्योग हा सर्वात महत्त्वाचा उद्योग या ठिकाणी मानला जातो असं एक म्हणले। यूपीएससीने एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न विचारला गेला होता की सातवाहनांच्या काळामध्ये कोणतं एक मोठं कापड उद्योग म्हणून या ठिकाणी पुढे आलेलं होतं, कापड उद्योगाचं केंद्र म्हणून पुढे आलं होतं। तर साहजिकच पैठण आणि त्याचबरोबर तेर या प्रकारे पैठण आणि तेर हे इथं दिलेले बघा, पैठण आणि तेर हे दोन महत्त्वाची शहरं हे कापड उद्योगाचं केंद्र म्हणून उदयास आल्याचं दिसून येतं। ठीक आहे, त्याचबरोबर इथं साधं कापड, तलमाचं कापड, मलमली, रेशमी कापडाचा उत्पादन या काळामध्ये झाल्याचं दिसतं। सोनं, चांदी, पितळ, लोखंड, तांबे या धातूंचा दागिने, मूर्ती, कृषी अवजारं बनवण्यासाठी या ठिकाणी वापर केला जात होता। सातवाहन राजांच्या प्रोत्साहनामुळे परकीय व्यापार देखील मोठ्या प्रमाणामध्ये चालत होता, या प्रकारची माहिती आहे। याचबरोबर भोडोच, सोपारा ही बंदरं होती। भोडोच आणि सोपारा ही दोन महत्त्वाची बंदरं ही सातवाहनांची बंदर या ठिकाणी होती। साहजिकच भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर ही बंदर आहे भोडोच आणि सोपारा, मुद्दा नीट लक्षात घ्या। आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं पैठण आणि तेर ही महत्त्वाची प्रसिद्ध शहरं होती जिथं कापड उद्योग या ठिकाणी सुरू होता। तर हा पण एक मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। याचबरोबर सातवाहनांच्या काळामध्ये भोकरदन हे एक महत्त्वाचं केंद्र जन्माला आलं होतं शिल्प उत्पादनाचं। तर भोकरदन हे शिल्प उत्पादनाचं केंद्र होतं, हा पण इतिहास आपल्याला या ठिकाणी माहिती असणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे। पुढे आपल्याला पाहायला भेटतं सातवाहनकालीन धार्मिक स्थिती काय आहे हे लक्षात घ्या। एक मुद्दा मला इथं सांगायचा, सातवाहनाने सर्वात जास्त शीस, लीडची कॉइन्स सर्वात जास्त काढलेले आहेत असं दिसतं। आता बघा धार्मिक स्थिती काय होती, सातवाहन राजे वैदिक धर्माचे अनुयायी होते, स्वतःला ते ब्राह्मण धर्मीय समजत होते, या प्रकारची माहिती आहे। यांनी अश्वमेध आणि राजसूय यज्ञ करून यज्ञ परंपरेचे पुनरुज्जीवन केले। अश्वमेध यज्ञ आणि राजसूय यज्ञ त्यांनी केला। मौर्यांच्या काळामध्ये यज्ञविधीला बंदी केली होती। पुष्यमित्र शुंगाने परत ती यज्ञविधी या ठिकाणी आणली आणि सातवाहन राजांनी त्याचं पुनरुज्जीवन केलं असं या ठिकाणी पाहायला भेटतं। यज्ञप्रसंगी भरपूर दान धर्म दिला जायचा, सूर्यपूजा, यक्षपूजा केली जायची, मातृदेवता, नागदेवता इत्यादींना महत्त्व या काळामध्ये प्राप्त झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। पुढे आपल्याला पाहायला भेटतं शैव आणि वैष्णव धर्माबरोबरच बौद्ध धर्माचाही विकास या काळामध्ये झाल्याचं दिसतं। बघा मी भोकरदन जे म्हटलं तुम्हाला, तर त्या भोकरदन मधले माहिती अशी मिळते, भोकरदन मधल्या रहिवाशांनी सांचीच्या सांचीचा स्तूप जो बनला जात होता तो अशोकाच्या काळात बनला, परंतु नंतरच्या काळात सातवाहन शुंगांच्या काळामध्ये त्याला आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने बनवलं गेलं। तेव्हा भोकरदनच्या रहिवाशांना त्या सांचीच्या स्तूपाला आर्थिक मदत केल्याची माहिती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। बौद्ध भिक्षूंसाठी अनेक विहार आणि स्तूप बांधून त्यांच्या उदरनिर्वाहाची पण व्यवस्था केली गेली। म्हणजेच काय, बौद्ध भिक्षूंना त्याचबरोबर बौद्ध मठांना, बौद्ध विहारांना मोठ्या प्रमाणावर भूमी अनुदान देण्याचं कार्य सातवाहनांच्या काळामध्ये झालेलं होतं। हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी अधोरेखित करणं गरजेचं आहे। पुढे पाहायला भेटतं या काळातील सामाजिक स्थिती काय होती। सामाजिक स्थिती खूप महत्त्वाचा आहे हा टॉपिक, यावर प्रश्न विचारले जातात। या काळातील सामाजिक स्थिती जर आपण पाहिली तर ती काही तितकीशी बऱ्यापैकी चांगली वगैरे नव्हती। याचं कारण असं होतं, या काळामध्ये वर्णाश्रम व्यवस्था ही जन्माला आली होती। 4 वर्ण जन्माला आले होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि त्याचबरोबर शूद्र। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णांचा जन्म या काळामध्ये झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। याचबरोबर सातवाहनांच्या काळामध्ये अजून एक व्यवस्था आहे की वर्ण व्यवस्था जन्माला आली, परंतु सातवाहनांच्या उत्तर काळामध्ये ही वर्ण व्यवस्था जातीवर आधारित पण शिफ्ट झाल्याचं एकंदरीत दिसतं। म्हणजे काय,
जो व्यक्ती एखादा व्यवसाय करतो तर तो व्यक्ती त्या व्यवसायाचं नाव आपली जात म्हणून धारण करत होता. कुंभार, लोहार, सुतार, त्याचबरोबर चांभार, हे जे काय आहे तर हे कधी घडलं? सातवाहनांच्याच काळामध्ये घडलं. म्हणजे सातवाहनांच्या उतरत्या काळामध्ये झालं. व्यवसायालाच आपलं नाव किंवा जात म्हणून धारण करायला सुरुवात झाल्याचं एकंदर दिसतंय. ठीक आहे, पुढे पहा. त्यांची कर्तव्य आणि अधिकार ठरलेले असत. वर्ण व्यवस्थेचे रूपांतर यांच्याच काळामध्ये जाती व्यवस्थेमध्ये झाले. जातीच्या पोट जातीत आणि उपजातीमध्ये भेद निर्माण झाला. म्हणजे आपण हे म्हणू शकतो की भारतातील जाती व्यवस्था ही जन्मास येती सातवाहनांच्या काळापासून. आता सातवाहन राजे त्याला जबाबदार होते असं कृपा करून कोणी अर्थ काढू नका. ठीक आहे, तर ती एक समाजाची एक प्रक्रिया होती, लक्षात घ्या. तर लोकांनी काय केलं की जो व्यवसाय करत होता तो व्यवसायालाच आपलं जात म्हणून यांनी या ठिकाणी धारण केलं. कुंभार आहे, वडार आहे, त्याचबरोबर माळी आहे, बऱ्याचशा ज्या काही व्यवसायावरून जाती पडल्या त्या तिथे या ठिकाणी पाडल्या गेल्या. मग त्यातल्या त्यात मग आपण पाहू शकतो पोट जाती जन्माला आल्या. मग इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं चांभारामधनं होलार एक पोट जात आली, वडारमधनं माती वडार, गाडी वडार, या प्रकारच्या ज्या काही पोट जाती आहेत तर त्या पोट जाती या काळामध्ये जन्माला आल्याचं एकंदर दिसतं. सातवाहनांच्या काळामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती या ठिकाणी प्रचलित होती. या काळातील शिल्पकला, चित्रकला आणि त्याचबरोबर उत्खननातील वास्तूंवर त्यांची सौंदर्य सृष्टी या ठिकाणी दिसून येते. चित्रकला आणि शिल्पकला खूप प्रगत या ठिकाणी मांडली गेली. याचबरोबर बांगड्या आहेत, ताईत आहे, मणी आहे, कर्णभूषणे आहे, पैंजण आहे, अंगठ्या आहेत, यांचा वापर दागिने म्हणून करण्यात आल्याचं एकंदर दिसतं. शिकार, द्वंद्व, रथ शर्यती, कोंबड्यांची झुंज, सोंगट्या, फुगडी, गायन, वाद्य, नृत्य, सारेपाठ इत्यादी मनोरंजनाची साधनं या ठिकाणी होती. अशा प्रकारची माहिती इथे या ठिकाणी दिलेली आहे. या प्रकारे आहे. पुढे पहा, सातवाहनांची प्रशासन व्यवस्थेबद्दल आपल्या इयत्ता 11वीच्या पुस्तकात काय इन्फॉर्मेशन आहे ती आपण इथे या ठिकाणी पाहूया. लक्षात घ्या, जर तुम्हाला इन डिटेलमध्ये सातवाहन किंवा इन डिटेलमध्ये एन्शियंट इंडियाची माहिती जर हवी असेल तर तुम्हाला हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर जाऊन प्राचीन आणि मध्ययुगीन भारताची जी बॅच आहे ती तुम्हाला या ठिकाणी जॉईन करावी लागेल. ती जरूर तुम्ही जॉईन करा. 11वीच्या पुस्तकात जी माहिती आहे ती तर त्यामध्ये आहेच आहे, परंतु त्याही पेक्षा जास्त अनेक संदर्भ ग्रंथांचं एकत्रीकरण करून तुम्हाला तिथं बॅच शिकवली आहे. नोट्स पण तिथं तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. ठीक आहे, तर त्या प्रकारची एन्शियंट आणि मिडिवलची बॅच तुम्ही या ठिकाणी जरूर या ठिकाणी जॉईन करा. डिस्काउंट हवा असेल तर मला तुम्ही त्या बॅचमधनं मेसेज करू शकता. तुम्हाला डिस्काउंट पण हवा तो डिस्काउंट या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल. त्याबद्दल काही निश्चिंत बाळगा. ठीक आहे, पुढे पहा. 2000 वर्षांपूर्वी वाहतुकीच्या सोयी नसतानाही सातवाहन राजांनी 460 वर्ष उत्कृष्ट प्रशासन केलं आणि त्यामुळं महाराष्ट्रावर ते राज्य करू शकले. रज्जक, अमात्य, सचिव अशा मंत्र्यांची नियुक्ती राजांच्या मदतीनं केली जात होती, हे लक्षात घ्या. रज्जक, त्याचबरोबर अमात्य आणि त्याचबरोबर सचिव असे मंत्री त्या काळामध्ये इथे या ठिकाणी काम करत होते, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता मुद्दा असा आहे की रज्जक आणि अमात्य हे काय प्रकरण आहे तर लक्षात घ्या, सातवाहन शासकांनी आपल्या राज्याचे जे विभाग निर्माण केले होते त्या विभागाचा जो प्रमुख आहे तर त्या विभागाच्या प्रमुखाला अमात्य म्हटलं जातं. लक्षात घ्या, हे जे सातवाहन राजांनी असं म्हटलं जातं एकूण 7 विभाग निर्माण केले आणि त्या 7 विभागाच्या प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक विभागाला आहार म्हटलं. आहारचा प्रमुख हा अमात्य होता. लक्षात घ्या, आहारचा प्रमुख हा अमात्य होता. म्हणजे तो संपूर्ण तो जिल्हा किंवा तो संपूर्ण प्रांत हा अमात्य या ठिकाणी पाहत होता आणि त्याच्या मदतीला तिथं सचिव म्हणून काम करत होता आणि रज्जक हा तिथं न्यायदानाचं काम या ठिकाणी करत होता, असं एकंदरीत दिसून येतं. तर रज्जक, अमात्य आणि सचिव ही मंत्री सातवाहनांच्या काळामध्ये होते. सातवाहनकालीन प्रशासनातला सर्वात शेवटचा घटक म्हणजे ग्राम आहे. ग्राम म्हणजेच गाव, खेड. हा सर्वात शेवटचा घटक या ठिकाणी मानला जातो. गावाच्या प्रमुखास ग्रामणी, ग्रामपती किंवा ग्रामकूट असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी दिलेला आहे. या प्रकारे सातवाहनकालीन प्रशासन व्यवस्था काय होती त्याबद्दलची ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो, या पद्धतीनं आपण इथे या ठिकाणी सातवाहनांची प्रशासन व्यवस्था या ठिकाणी पाहिली. इयत्ता 11वीच्या याच पुस्तकामध्ये आपण पाहूया सातवाहनकालीन कला आणि स्थापत्य याबद्दलची माहिती. लक्षात घ्या, सातवाहनांच्या काळामध्ये पैठण,
तेर, भोकरदन आणि कोल्हापूर अशा महत्वाच्या केंद्रांचा, कला केंद्रांचा उदय झाल्याचं दिसतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं की भोकरदन जे होतं, हे भोकरदन काय होतं तर तिथं शिल्प उत्पादनाचं केंद्र आहे. तर पैठण, तेर, भोकरदन आणि कोल्हापूर ही महत्वाची उद्योग स्थळं शिल्प उत्पादनाचे केंद्र म्हणून उदयास आल्याचं दिसतं. कलाकुसरीच्या वस्तू, हस्तकारागिराच्या वस्तू इथं बनवल्या जात होत्या. भोकरदनमध्ये हस्तिदंताची विविध कामं केली जात होती अशी पण माहिती या ठिकाणी मिळते. सातवाहन कलेमध्ये प्रामुख्याने वास्तुकला, शिल्पकला, स्थापत्यकला या प्रकारची प्रगतिशील पथावर होती आणि चित्रकला देखील प्रगतिशील होती. स्तूपाची निर्मिती करण्यात आली. गौतम बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या अवशेषावर स्तूप निर्माण करण्यात आल्याचं एकंदर दिसतं. जसं की मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, नागार्जुन कोंडा कला केंद्र, अमरावती कला केंद्र निर्माण केले गेले. विविध स्तूप जे आहे ते या काळामध्ये निर्माण केले गेले. याचबरोबर भाजे आहे, कारले आहे, पितळखोरा आहे यासारख्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी चैत्य निर्माण केल्याचं एकंदरीत दिसतं. तर कारले, भाजे, नाशिक या भागामध्ये विविध प्रकारच्या लेण्या, अजिंठा या भागामध्ये विविध प्रकारच्या लेण्या त्यांनी कोरल्याचं एकंदरीत दिसून येतं. अजिंठा जे आहे आपण पाहतो इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये अजिंठाचा विकास झाला. म्हणजे सातवाहनांच्या उतरत्या काळामध्ये अजिंठा लेणी विकसित झाली आणि त्या अजिंठाचे संरक्षक हे वाकाटक होते. वाकाटकांबद्दल उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण माहिती पाहूया, मुद्दा नीट लक्षात घ्या. पुढे पाहायला पडतं बौद्ध भिक्षूंच्या प्रार्थना स्थळासाठी चैत्यगृह बांधलं जात होतं. आता नीट समजून घ्या. UPSCने पण प्रश्न विचारला होता, चैत्य काय आहे आणि विहार काय आहे. चैत्य काय आहे आणि विहार काय आहे याच्यावर प्रश्न विचारला गेला होता. तर लक्षात घ्या, बौद्ध भिक्षू जे आहेत किंवा बौद्ध अनुयायी जे आहेत त्यांच्या प्रार्थना स्थळांना चैत्य म्हटलं जातं. त्यांच्या प्रार्थना स्थळांना चैत्य म्हटलं जातं, म्हणजे चैत्यगृह म्हटलं जातं. आणि विहार काय आहे तर बौद्ध भिक्षूंचे जे निवासस्थळ आहे, बौद्ध भिक्षू जिथं राहतात ते निवासस्थानाला विहार म्हटलं जातं. तर हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. इयत्ता 11वीच्या पुस्तकातला हा मुद्दा आहे आणि विचारला कुठं, आयोगानं UPSCला प्रश्न विचारला. तर या प्रकारचा हा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूया. याच कला आणि स्थापत्यामध्ये इथे म्हणलेलं आहे, सातवाहन कालीन भित्तिचित्राचे नमुने हे अजिंठा, कारले आणि त्याचबरोबर भाज्या, याचबरोबर जुन्नर आणि पितळखोळा या ठिकाणच्या लेण्यांमधनं आपल्याला पाहायला भेटतो. आता पहा, एक प्रश्न आला होता तो म्हणजे या ठिकाणी पद्मपाणी बोधिसत्व याच्यावर. तर बघा, पद्मपाणी बोधिसत्व जे आहे तर या पद्मपाणी बोधिसत्व या प्रकारचं भित्तिचित्र हे कुठे आहे असा प्रश्न UPSCने विचारला होता. तर पद्मपाणी म्हणजे ज्याच्या हातामध्ये कमळाचं फूल आहे असा बोधिसत्व, त्याला म्हणलं जातं पद्मपाणी बोधिसत्व. तर हे कुठे आहे तर अजिंठामध्ये आहे. त्याचबरोबर वज्रपाणी पण बोधिसत्व आहे. तर वज्रपाणी बोधिसत्व याचंही चित्र तुम्हाला या ठिकाणी कुठे मिळेल, भित्तिचित्र आहे ती पण अजिंठामध्ये या ठिकाणी पाहायला भेटेल. तर या प्रकारच्या लेवलला UPSC प्रश्न विचारती इयत्ता 11वीच्या पुस्तकात. त्यामुळं MPSCच्या विद्यार्थ्यांनी हे 11वीचं पुस्तक करणं आहे, लक्षात ठेवा. पुढे पाहायला भेटतं अशा प्रकारे सातवाहन काळामध्ये महाराष्ट्रात सर्वांगीण विकास झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं आणि आपला हा चॅप्टर इथं समाप्त होतो. लक्षात घ्या, परत एकदा मी नीट समजावून सांगतो, येथे राज्यसेवा पूर्व परीक्षा खूप महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. पूर्व परीक्षेवर सध्या फोकस ठेवा, कारण पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी 8 महिने तुमच्याकडे आहे. डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा आहे आणि म्हणून पूर्व परीक्षा पास करण्यासाठी सगळ्या प्रकारचे एफर्ट आपण लावले पाहिजे. इतिहास या विषयाची जबाबदारी तुमची मी या ठिकाणी घेतो. माझ्या संपर्कात जे पण कोण विद्यार्थी असतील, माझ्या बॅचवर जे पण कोण विद्यार्थी असेल त्या विद्यार्थी मित्रांना इतिहास या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळावे अशी माझी तळमळ आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला केवळ 50 रुपयामध्ये ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामध्ये टेस्ट पेपर 5 असतील, 500 प्रश्न असतील, ते सॉल्व केले जातील. तुम्हाला त्याची PDF या ठिकाणी अवेलेबल करून दिली जाईल. ती PDF तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता इझिली. ते तुम्ही सॉल्व करू शकता, त्याचे आन्सर की तुम्हाला दिले जाईल आणि त्याचं एक्सप्लेनेशन आणि त्या एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून रिव्हिजन हे सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथे या ठिकाणी उपलब्ध होईल. 10 फेब्रुवारीच्या आज जर प्रवेश घेतला तर तुम्हाला 90% डिस्काउंट आणि 50 रुपयामध्ये ही लेक्चर सिरीज या ठिकाणी उपलब्ध होईल. 10 फेब्रुवारी नंतर ही ऑफर समाप्त होईल. तुम्ही जॉईन करा, तुमच्या मित्रांना सांगा, तुमच्या संपर्कात जे कोण असतील, जे काही ग्रुप असतील त्या ग्रुपला देखील सांगा आणि ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.